प्रामाणिक, चांगुलपणाने वागणाऱ्या माणसांवर दैवी शक्तीची कृपा सदैव होत असते. त्याचप्रमाणे दुष्ट दुर्जनांना शिक्षा करणारी शक्ती ही सुद्धा दैवी शक्तीच असते. इंग्लंडच्या न्यायिक इतिहासात 19व्या शतकाच्या प्रारंभी एक घटना घडली. जॉन ली या नावाच्या एका अपराधी व्यक्तीला बंदिवान केले. खुनाच्या आरोपावरून न्यायालयाने त्यास देहांताची शिक्षा फर्मावली होती. त्या काळात आजच्या सारखी विद्युत यंत्राद्वारे फाशी देण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे दोरखंडाने फाशी दिली जात असे. जॉन ली सतत परमेश्वराची प्रार्थना करत होता. तो परमेश्वराकडे न्याय मागत होता. जेव्हा त्याला फाशी देण्यासाठी नेण्यात आले, तेव्हा त्याला फाशी झाली नाही. सर्व तपासणी करून हा प्रयोग 7 वेळा झाला, पण त्याला मृत्यू आला नाही. त्यानंतर त्याला वेळ दिला व पुन्हा चौकशी करण्याचे आदेश न्यायालयातून निघाले. म्हणजे मानवी मनाला सुद्धा हा दैवी संकेत असेल का, हा प्रश्न पडला. पुन्हा चौकशीअंती तो निर्दोष होता हे समजले. त्याला खुनाच्या आरोपाखाली गोवण्यात आल्याचे उघडकीस आले. त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे व पुरेशी साक्ष त्याच्याजवळ नसल्याने तो गुन्हेगार ठरला होता, परंतु ईश्वरी न्याय झाला व त्याची सुटका झाली. अशीच एक दुसरी घटना आहे 1953 सालची. फ्रान्सचा ड्यूक डिगाईसच्या खुनाच्या आरोपाखाली जॉन फॉल्ट्रोट या व्यक्तीस मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याचे हातपाय बांधून घोड्यांना बांधले. घोडेस्वाराने घोडे भरधाव पळवावे असे सांगण्यात आले, परंतु आश्चर्य म्हणजे घोडे जागचे हालेनाच. घोडे 3 वेळा बदलण्यात आले, परंतु बदल झाला नाही. त्यानंतर मात्र त्याला मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याने सांगितले, माझा त्या दैवी शक्तीवर विश्वास होता व मी गुन्हा केला नाही तर परमेश्वर मला काही होऊ देणार नाही याची खात्री होती व तसेच झाले. परमेश्वर नेहमीच या ब्रह्मांडामधील सर्व जीवांचे रक्षण करतो. प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे काही कारण असते. कारणाविना काहीच घडत नसते. परमेश्वर अयोग्य घडू देतच नसतो. जरी प्रामाणिक व्यक्तीसोबत वाईट घडले तरी त्यामागे चांगलाच हेतू असतो. त्या व्यक्तीला भविष्यात त्या घटनेचा लाभच होतो. त्यामुळे परमेश्वराचे अस्तित्व स्वीकारले पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीमागे परमेश्वराचे लक्ष आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. असे झाले तर माणसाच्या हातून चुका होऊ शकणार नाहीत, कोणीही दुःखी होऊ शकणार नाही. परंतु असे होणे सुद्धा सोपे नाही आहे. मानवी हृदयात लपलेला परमेश्वर सतत जागृत राहायला हवा. अध्यात्म घराघरात जायला हवे. प्रत्येकाच्या मनात दया, क्षमा, शांतीचे रोपण व्हायला हवे. कोणत्याही जीवाला त्रास न देणे हेच ईश्वरी तत्व आहे, परंतु मानवाकडून पालन केले जाणे अवघड आहे. मानवामध्ये मानवी हिंसा वाढते, मग प्राणिमात्रावरील दयेचा प्रश्न उरतोच कुठे? परंतु या सर्वांसाठी ईश्वरी नियम मात्र बदलू शकत नाहीत. मानवी कृती बदलू शकते, ईश्वरी नियती मात्र प्रत्येक कृतीचा हिशोब ठेवते. इतरांच्या विनाशासाठी कट कारस्थान करणारे, संहारक योजना बनवणारे स्वतःच त्यात अडकल्याशिवाय राहत नाहीत. इतकेच नव्हे तर सर्वात जास्त नुकसान त्यांचेच होते. त्रास देणारे काही दिवस सुखी राहू शकतात, परंतु परमेश्वरी न्याय सुरू झाला की ते पुन्हा कधी सुखी होऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दैवी शक्तीवर विश्वास ठेवावा, त्याच्या न्यायावर विश्वास ठेवावा. परमेश्वर, नियती, निसर्ग हे सत्य आहे. आपण या नियमातून गेलो तर आपल्या आयुष्यात आनंदच नांदेल. सध्याच्या काळात विज्ञानाच्या नावाखाली परमेश्वरावर शंका उठतात. श्रद्धा, भक्ती या गोष्टी तर काही लोकांना समजणेच शक्य नाही. विज्ञान किती पुढे गेले तरी एक शक्ती आहे जे हे जग चालवते, सर्व ब्रह्मांडाचे रक्षण करते, हेच सत्य आहे. परमेश्वर ही अशी ऊर्जा आहे जे सर्व मार्ग बंद झाले तर आधार बनते, विश्वास देते, मानवाला पुन्हा उभे राहण्याचे बळ देते. दैवी शक्ती विश्वासाच्या रूपाने आपल्या सोबत उभी राहते. ही शक्ती आपल्या आतमध्येच असते, दरवेळी आपल्याला संकेत देत असते, परंतु त्या शक्तीची भाषाच आपल्याला समजत नाही. त्या ऊर्जेची जाणीव आपण भौतिक जगात विसरून जातो. दैवी शक्ती बोलते, परंतु हे समजणेच कठीण असते.
फुलापानातून, निसर्गातून संकेत देते. आपल्या आयुष्यात नवचैतन्य बहरण्या अगोदर काही झाडे भरपूर फळे देतात, तर कधी एखादे झाड खूप फुलांनी बहरून येते. कधी पक्ष्यांच्या दारी येणे होते, तर कधी भक्ती वाढते, मन शांत होते, आतून विश्वास वाढू लागतो आणि जर दुःख येणार असेल, तर नैसर्गिक संकेत भेटतात. ते बहुधा नकारात्मक असतात. अशा प्रकारे निसर्ग बोलतो, आपल्याला साथ देतो. निसर्गाची भाषा खूप सुंदर आहे, परंतु मानवाला उमगणे अवघड असते. अनेक नद्यांचे पाणी एकत्र झाले तरी पाणी पिण्यायोग्यच असते, परंतु तेच पाणी समुद्रात जाताच खारट होते. हा निसर्ग नियमच आहे. मानवाच्या संपूर्ण समूहाचे रक्त लालच आहे, तरीही मानव जातीधर्मात वाटला गेला आहे. मानवाला मृत्यू हाच अंतिम समुद्र ठाऊक असूनही तो मायापाशात अडकून राहतो. मानवाची जीवननौका क्षणाक्षणाने पुढे सरकते, याची जाणीवच आपण ठेवायला हवी. दैवी शक्ती आपल्या सोबतच आहे, असे समजून जगायला हवे. आपल्या सर्वांना पाहणारा जगाचा मालक सदैव जागरूक असतो. जेथे जेथे आपल्या भक्तांना गरज पडते, तेथे तेथे तो धावून येतो, सावरतो, पुन्हा नव्याने चालायला शिकवतो.